15 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे उमेदवारी मागे घेण्यासाठी. या ठिकाणी आपण बघतोय भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक आहेत ते शिवसेनेचे अमोल शिंदे यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज म्हणजे त्यांच्या पक्षाकडनं ज्यांनी प्रियदर्शन साठे यांनी उमेदवारी दाखल केली त्यांचा अर्ज माघार घेण्यात यावा आणि ही निवड बिनविरोध व्हावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. महापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून विनायक कोंड्याल हे उभे आहेत. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नगरसेवक आता अमोल शिंदे यांच्याशी संवाद साधत आहेत. या ठिकाणी आपल्याला दिसतंय गटनेते नरेंद्र काळे आहेत, तसेच भावी महापौर विनायक कोंड्याल आहेत. भारतीय जनता पार्टीचे नवीन नूतन नगरसेवक किसन जाधव आहेत, अनंत जाधव आहेत. विनंती करत आहेत उमेदवारी अर्ज मागे घ्यावा आणि ही निवड बिनविरोध व्हावी. या ठिकाणी मतदान हे हात उंचावून होणार आहे, पण तत्पूर्वी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक प्रयत्न करत आहेत की हे निवड बिनविरोध व्हावी. जर शिवसेनेनं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला तर MIMचा सुद्धा या ठिकाणी उमेदवार उभा असणार आहे. त्यांनाही ते विनंती करतील का निवडणूक होईल हे पाहावे लागणार आहे आपल्याला. सोलापूर महानगरपालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. सभेचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत अपर जिल्हाधिकारी यांनी 15 मिनिटांचा अवधी दिला उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी. जे अर्ज दाखल झाले ते तिन्ही अर्ज वैध ठरवण्यात आलेले आहेत. नेमकी काय चर्चा झाली याबाबत कान गोष्टी सुरू आहेत सभागृहामध्ये. ज्येष्ठ नगरसेवक किसन जाधव हे आता MIMच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. उमेदवारी मागे घेण्यात यावी अशी विनंती ते करत आहेत. या ठिकाणी बिनविरोध महापौर निवड व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. MIM कडून तोफिक हातुरे हे उमेदवार म्हणून उभे आहेत. बाहेर थांबले. तिकडे आपण बघतोय शिवसेनेचे जे उमेदवार आहेत प्रियदर्शन साठे यांना सुद्धा विनवणी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक करत आहेत. प्रत्यक्ष सभागृहात नेमकं काय सुरू आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. ही निवड बिनविरोध व्हावी यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. आता फक्त 3 मिनिटं राहिलेले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी. सभागृहामध्ये 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. शेवटची 3 मिनिटं राहिलेत. जर शिवसेनेने आणि MIMने उमेदवारी आपली मागे घेतली तर बिनविरोध ही निवड होण्याची शक्यता आहे. नाही झालं तर मतदान होईल हात उंचावू आणि त्याच्यानंतर संख्याबळ भारतीय जनता पार्टीचं जास्त असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचाच महापौर होण्याची शक्यता आहे. संख्याबळ पाहता भारतीय जनता पार्टी जवळपास 87 ठिकाणी निवडून आलेली आहे. या ठिकाणी किसन जाधव हे तोफिक हातुरे यांच्याशी संवाद साधत आहेत. उमेदवारी माघार घेण्यात यावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पलीकडे आपण बघतो अमोल शिंदे हे होणाऱ्या महापौरांशी गटनेते नरेंद्र काळे यांच्याशी संवाद साधत आहेत. कोणत्या नियम अटींवर माघार घेतली जाईल हे पाहावे लागणार आहे. नेमकं काय संवाद त्या ठिकाणी सुरू आहे हे आपल्याला आता दिसतंय पण कळत नाही आहे. मला वाटतं शिवसेनेचा जो उमेदवार आहे प्रियदर्शन साठे तो उमेदवारी मागे घेण्यासाठी पुढे गेलेला आहे. ते पुढे गेलेले आहेत प्रियदर्शन साठे. या ठिकाणी आता गटनेते नरेंद्र काळे सुद्धा आलेले आहेत. ते सुद्धा MIMला विनंती करतायत निधीच्या मुद्द्यावर आणि इतरही मुद्द्यांवर त्यांच्याशी संवाद सुरू आहे. उमेदवारी माघार घेण्यात यावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
एक मिनिट राहिलेला आहे. उमेदवाराला शेवटचे 1 मिनिट राहिलेत. उमेदवारी मागे घेण्याची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करत आहेत एमआयएमच्या उमेदवाराला. मला वाटतं एमआयएमचा उमेदवार सुद्धा आता माघार घेण्यासाठी उठलेला आहे. शिवसेनेने आपली उमेदवारी मागे घेतली आणि आता एमआयएमचा उमेदवार सुद्धा उभा राहिलेला आहे. तर ते मागे घेऊन बिनविरोध पद्धतीनं निवड व्हावी यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. निधीच्या मुद्द्यावरूनच ही माघार ठरली असणार आहे. अधिकाधिक निधी देऊ असा शब्द भारतीय जनता पार्टीने दिला असणार आहे. त्याच्यानंतरच माघार घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. 1 मिनिट राहिलेले आहेत. खूप कमी काळ राहिलेला आहे. आता ते माघार घेण्यासाठी निघाले. सही करावी लागणार आहे. सही घेतलेली आहे. तौफिक हातुरे आणि सूचक आणि अनुमोदक यांची सही झाल्यानंतर ही निवड बिनविरोध होणार आहे. आता भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत विनायक कोंड्याल हे महापौर होतील. महापौरांची उमेदवारी मागे घेण्याची वेळ संपलेली आहे. माघार घेतलेली आहे. आता त्या ठिकाणी फोटो सेशन सुरू आहे. विहित कालावधीमध्ये महापौर पदासाठी जे उमेदवार होते प्रियदर्शनी बाळासाहेब साठे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. दुसरे उमेदवार जे होते हातुरे तौफिक हातुरे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. सद्यस्थितीमध्ये महापौरासाठी एकच उमेदवार श्रीमती उमेदवारी राहिला असल्यामुळे शक्य नाही. त्यामुळे कोंड्याल विनायक रामकृष्ण यांची सोलापूर महानगरपालिकेचे धन्यवाद. सर्वजण महापौर विनायक कोंड्याल यांचं अभिनंदन करत आहेत. देवकर ज्ञानेश्वरी महेश यांचा अर्ज वैध ठरविण्यात येत आहे. दुसरा अर्ज प्रियदर्शनी बाळासाहेब साठे यांचा अर्ज वैध ठरविण्यात येत आहे. सर्वजण त्यांना शुभेच्छा देत आहेत. यांचा अर्ज वैध ठरविण्यात येत आहे. आता यानंतर माघारीसाठी या उमेदवारांचा माघार घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी आपण 15 मिनिटांनी उपमहापौर पदात सुद्धा अर्ज माघार घेण्यात यावा यासाठी नरेंद्र काळे एमआयएमच्या नगरसेवकांशी संवाद साधत आहेत. आपल्याला ज्या उमेदवारांना उमेदवारी मागायची त्यांना अवधी देण्यात येत आहे 11:42 तोपर्यंत नगरसेवक गणेश वानकर हे नवे महापौर विनायक कोंड्याल यांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देत आहेत. निधी असं म्हणा लागलेत. म्हणजे निधीच्या मुद्द्यावरच हे झालं असं म्हणत आहे. निधी हवी असेल तर माघार घ्यावीच लागणार आहे असाच संकेत यातून दिसतोय. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर या सगळ्यांना हात जोडून नमस्कार करत आहेत. आता त्यांची निवड होणार आहे उपमहापौर पदावर. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापुर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।